सातत्यानं आरोप करतायत की मतांची चोरी झाली. त्यांनी निवडणूक आयोगाकडे यादी सुद्धा मागवली डिजिटल मतदारांची. निवडणूक आयोग त्यांना का देत नाही आणि त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये डेमो सुद्धा व्हिडिओ दाखवला. आता तुम्ही जर उत्तर दिलं तर मला म्हणा निवडणूक आयोगाचे तुम्ही वकील आहे. पण खरं काय, खरं आहे की राहुल गांधी हे मतदाराचा अपमान करतात. जेव्हा त्यांना महाराष्ट्रात 2,50,00,000 मतं मिळाले लोकसभेत, तेव्हा ते खुश झाले. तेव्हाही 7 वाजेपर्यंत मतदान चालू होतं लोकसभेच्या वेळी. तेव्हाही 7 वाजेपर्यंत बूथ चालू होते. कारण एकदा 6 वाजताच्या आतमध्ये कोणी व्यक्ती आतमध्ये आला तो शेवटचं मतदानाला वेळ लागतो. तेव्हाही तो काळ आला होता. पण 31 सीट आल्या, 2,50,00,000 मतं मिळाले, आम्हाला कमी मिळाले, त्यांना जास्त मिळाले, तेव्हा कधीच बोलले नाही. आता आम्हाला त्यांच्यापेक्षा विधानसभेत जास्त मतं मिळाले. आम्ही 4 महिने आमचं इमानदारीनं काम केलं, गेलो वेगळं. मला हे सांगा, तुमच्या कुठल्या तरी बूथ लेवल एजंटनी त्यांच्या काँग्रेसच्या या मतदार यादीवर जी मतदार यादी प्रसिद्ध होते, त्याला आता ही जी महानगरपालिका निवडणूक आहे तेव्हा मतदार यादी प्रसिद्ध होते, त्या मतदार यादीवर एखादं ऑब्जेक्शन आलं, ते ऑब्जेक्शन हिअरिंग घेतलं नाही. या राज्यामध्ये एक तरी ऑब्जेक्शन आहे काँग्रेसचं जेव्हा मतदार यादी विधानसभेची जाहीर झाली आणि ऑब्जेक्शनसाठी वेळ घेतला होता, तेव्हा ऑब्जेक्शन एक तरी महाराष्ट्रात त्यांनी घेतला आहे का? कुठल्या तरी काँग्रेसच्या बूथ लेवल एजंटनी घेतला आहे का? प्रत्येकाचा बूथ लेवल एजंट आहे, प्रत्येकाला अधिकार आहे बूथ लेवल एजंट निर्माता प्रत्येक मतदार यादीच्या मागे. मग तुम्ही राज्यामध्ये कुठं ऑब्जेक्शन घेतले नाही, कुठं त्या ठिकाणी त्या विधानसभेच्या निवडणुकीत तुमचं ऑब्जेक्शन ना मतदार यादीवर आहे ना त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा मताची पेटी सील केली तेव्हा ऑब्जेक्शन नाही आहे. एक तरी काँग्रेसचं ऑब्जेक्शन दाखवा. आणि आता निवडणूक हारले, 51.78% मतं घेऊन देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सरकार आलं, अजित पवार सरकार आलं आणि आत्ता ते म्हणतात आहे काही कारण नाही आहे. त्यांनी किमान लोकशाहीमध्ये मतदारांच्या केलेल्या मताचा मान केला पाहिजे. ते मतदारांना अवैध ठरवून मतदाराचा अपमान करतात आहे आणि असा जर अपमान मतदाराचा होत राहील तर पुढच्या काळात त्यांना जे आत्ता भेटले ते भेटणार नाही. कारण मतदारांना संशयाच्या भोरात उभं करणे, मतदाराने केलेल्या प्रक्रियेवर आक्षेप घेणे आणि जेव्हा वेळ होती तेव्हा आक्षेप न घेणे, आता मतदान झालं आक्षेप घेणे, हे या ठिकाणी कुठल्याही संविधानात नाही, कुठल्याही लोकशाहीच्या नियमात नाही. निवडणूक आयोगाने त्याला खूप उत्तर दिले आहे. हे नुसते आता पुढची जे बिहारची निवडणूक आहे ना आणि येणारी हे जे स्थानिक स्वराज्य संस्था सुपडाचा आमदार आहे त्यांनाही माहिती आहे उत्तर महाराष्ट्र पूर्ण खाली झाला. कुणाल पाटील काँग्रेसमधून सोडून दिले, कुणाल पाटील काँग्रेसमधून गेले, इकडे कैलास गोरंट्याल निघून गेले, इकडून तिकडे संग्राम जगताप निघून गेले, अनंतराव चोपटे निघून गेले, या ठिकाणी सुरेश वरपुडकर निघून गेले परभणीत. जालना जिल्ह्यात आणखी कोणी मी तेच सांगतोय की त्यांना आता काँग्रेसला भीती वाटायला लागली आहे की राहुल गांधीला या देशाची नसत पकडता येत नाही. त्यामुळं राहुल गांधी हे कुठल्या ना कुठल्या विषयाला भरकटवून आपल्या कार्यकर्ते आपली पार्टी टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ते कॉन्फिडन्स देत आहे. आपण जे हरलो ना ते मतामध्ये गडबड झाली म्हणून हरलो, आपण जे हरलो ना ते मतदार यादीत गडबड झाली म्हणून हरलो आहे. म्हणून तुम्ही शांत राहा, जाऊ नका. आपले लोक आपल्याच बाजूने अजूनही आहे, त्यांना माहितीच नाही जनता चालली गेली आतून. त्यामुळं राहुल गांधीचं स्टेटमेंट हे अत्यंत बालिश आहे. म्हणजे मी राहुल गांधीसारखा बालिश व्यक्तीच बघितला नाही जीवनामध्ये.